अगं बाई, चारोळ्या टाकायच्याच राहिल्या. स्वारींना खिरीत सुकामेवा दिसत नाही तोवर खिरीला हात सुद्धा लावायचे नाही थे. तशी स्वारींची आणि माझी आवड सारखीच आहे. मला सुद्धा गोडाच्या पदार्थामध्ये सुकामेवा असल्याशिवाय चवच लागत नाही. आई, तू लहानपणीच मला घरकाम, शिवणकाम, पूजापाठ, स्वयंपाक या सगळ्या कलांमध्ये पारंगत केलं म्हणून मी असो. स्वारी येतीलच इतक्यात. त्यांना मस्त गरमागरम खीर खायला देते. हा. दत्तात्रया, मी तुझी मनोभावे सेवा करते त्याचं हे फळ देणार आहेस का तू मला? असं असं काय पाप घडलं माझ्या हातून म्हणून मला हा असा दिवस पाहावा लागतोय? स्वारींच्या मनात इतकी नकारात्मकता का? सासूबाई, मामांजी, आम्ही एवढं समजवण्याचा प्रयत्न करतोय तरी सुद्धा ते निर्वाणीच बोलतायत. आम्ही सगळे तुझ्यावर एवढा विश्वास ठेवतो, तो विश्वास तू फोल ठरवणार आहेस का? बोल ना, तुझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही? तुला आमच्या भक्तीची शपथ आहे, बोल. नाही, खूप झालं आता. तुला असं गप्प बसून चालणार नाही. तुला हीच संधी आहे स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची. नाही सहन होत आता. तुलाच काहीतरी करावं लागेल. दत्तात्रय, जागा हो दत्तात्रया, जागा हो.